नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत के-एम-आय-एस ॲप्लिकेशन, नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम या ॲप्लिकेशनबद्दल. ऑलरेडी हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं होतं, पण त्यामध्ये आता काही अपग्रेडेशन आलेले आहेत. तर त्यामध्ये कशा पद्धतीने ते इंटरफेस आपल्याला बघायला मिळणार आहे, ते आपण आज इथं बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर यामध्ये 3 गोष्टी मी सुरुवातीला जे माझे एक व्हिडिओ इथं मी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये सांगितलं होतं की के-एम-आय-एस कशाकरिता वापर होणार आहे. तर त्याचा वापर तसं मी परत एकदा इथं रिपीट करतो. की जे के-एम-आय-एस ॲप्लिकेशन आहे, आता तुमच्या स्क्रीनला बघा तुम्हाला व्हिजिबल असेलच. तर यामध्ये नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम के-एम-आय-एस म्हणजेच काय, तर आपल्याला 3 प्रकारच्या कामाकरिता वापर बघायला मिळणार आहे. तर पहिला काम म्हणजेच के-एम-आय-एसचं काय असणार आहे, तर ते आहे डेटा स्टोअर करण्याकरिता. म्हणजे कुठलाही डेटा असेल तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी डेटा आणि ते तुम्हाला स्टोअर करायचं असेल, तर आपल्याकडे मल्टिपल प्रोव्हिजन असतात. आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर करत असतो डेटा स्टोअर करायला. पण तो डेटा दरवेळेला आपल्याला ॲक्सेस करायला काही वेळेला कॉम्प्लिकेशन्स येतात. पासवर्ड, लॉगिन आपल्याला ऑथेंटिकेशन माहिती नसतं, लक्षात राहत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती एक सोल्युशन म्हणजे तुमचं के-एम-आय-एस, ज्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर करता येतो. तर त्याकरता बघा, इथं क्रिएट नावाचा ऑप्शन दिलेला आहे. आता उदाहरणार्थ मला काही डेटा ह्या ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर करायचा आहे, तर तुम्हाला ह्या डॉक्युमेंट ऑप्शनवरती जायचं आहे. त्याचबरोबर एखादा फोल्डर क्रिएट करायचा आहे, तर या कलेक्शन ऑप्शनवरती जायचं. त्याचबरोबर एखादं मीटिंग लिंक तुम्हाला शेअर करायची आहे किंवा पब्लिश करायची आहे, तर त्याकरता लिंक आणि नंतर ऑनलाईन डॉक्युमेंट म्हणजेच काय पब्लिश करायचं असेल ई-ऑफिस डॅशबोर्डला, तर या ऑप्शनच्या मदतीने आपल्याला डेटा पब्लिश करता येतो. तर अशा प्रकारे जे काही कामं असतील, तर तुम्ही ह्या ऑप्शनच्या मदतीनं करू शकता के-एम-आय-एसमध्ये. त्याचबरोबर तुमच्या लॉगिनवरून आलेला डेटा, उदाहरणार्थ आता तुम्हाला काही डेटा रिसीव्ह झालं असेल एखाद्या युजरकडून किंवा डिपार्टमेंटकडून, तर तुम्हाला रिसीव्ह अरायव्हल या ऑप्शनमध्ये बघायला मिळेल. काही डेटा तुम्ही सबमिट केला असेल, पब्लिश करण्याकरिता असो, राइट? तर त्याकरता तुम्हाला इथं नोटिफिकेशन बघायला मिळणार आणि त्याचबरोबर पब्लिश ते झालेलं असेल, तुम्ही काही पब्लिश करायला घेतलेलं होतं, तुम्हाला अप्रूव्हल असेल, तर तुम्ही डायरेक्ट पब्लिश करू शकता. ठीक आहे. पण नसेल तर तुमचं रिपोर्टिंग ऑथॉरिटी ते अप्रूव्हल देणार आणि दिल्यानंतर तो डेटा तुमच्या स्क्रीनला किंवा सगळ्यांच्या स्क्रीनला ज्यांना तुम्हाला पब्लिश करायचं होतं, ते तुम्हाला नोटीस बोर्डवरती बघायला मिळणार. ह्या फेसला त्याचबरोबर ई-ऑफिसच्या डॅशबोर्डला, राइट? त्यानंतर जे लास्ट ऑप्शन आहे पेंडिंग, म्हणजे जे पब्लिश करायला तुम्ही टाकलेलं असणार, तुम्हाला रोल मॅपिंग दिलं नसेल पब्लिश करायचं, तर त्याचं रिक्वेस्ट तुम्हाला या टॅबवरती बघायला मिळणार. तर यामध्ये बघा पहिलं ऑप्शन आपण बघूयात, की डेटा कशा पद्धतीनं स्टोअर करायचं. तर यावर डॉक्युमेंटवरती जायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला डेटा कुठं स्टोअर करायचा आहे, तर ते ऑप्शन आधी सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर याचं मॅक्सिमम जे साईज आहे 20 MB फाईल साईज कॅन बी अपलोडेड इन अ कलेक्शन. त्यानंतर टायटल, तुम्हाला काय टायटल द्यायचं आहे, तुम्ही ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही तुमचं टायटल यामध्ये मेन्शन करू शकताय. आता उदाहरणार्थ मी तर ई-ऑफिस अशा प्रकारे जी-आर टायटल मेंटेन केलेलं आहे. त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही थोडंफार डेटा एंटर करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून सर्च करायला सोपं जाईल. आणि त्यानंतर जे अपलोड ऑप्शन दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला एक तुमचं जे काही लोकल कॉम्प्युटर असेल, त्यावरती ओपन होणार आणि त्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर यामध्ये एक्झॅक्ट डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करा आणि ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा हे अपलोड झालेलं आहे सक्सेसफुली आणि त्यानंतर काय करा, इथं मल्टिपल अजून ऑप्शन बघायला मिळणार. पण ते कंपल्सरी फील्ड नाही आहे, तर तुम्ही सिलेक्ट केलं नसेल तरी चालेल. त्यानंतर काय करा, या ऑप्शनला सेव्ह करा. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टॅब येईल यामध्ये, जे येणार अशा प्रकारे. ह्यामध्ये तुम्हाला डेटा आता बघा मल्टिपल राइट्स दिलेले नसणार, तर त्यामध्ये फक्त 2 ऑप्शन येणार. म्हणजेच तुम्ही काय करू शकता इथं, डेटा जे स्टोअर करत आहात तो नो चेंज म्हणजे नो चेंज करून तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. त्याचबरोबर सबमिट इन पब्लिकेशन म्हणजे तुम्हाला पब्लिश करायचं असेल तर आधी सबमिट होणार आणि तुमचं रिपोर्टिंग ऑथॉरिटी त्याला अप्रूव्ह देणार आणि मग तो सगळ्यांना व्हिजिबल होणार. तर त्याकरता हे 2 ऑप्शन तुम्हाला सध्या रोल मॅपिंग असू शकतात किंवा यापेक्षा जास्त म्हणजेच नो चेंज, पब्लिश इन नोटीस बोर्ड हा एक रोल तुम्हाला असू शकतो आणि त्याचबरोबर मेक व्हिजिबल आणि सबमिट फॉर पब्लिकेशन. तर अशा प्रकारे मल्टिपल ऑप्शन असतात, जेणेकरून तुम्हाला आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे, की त्या ऑप्शनचं काय बेनिफिट आहे. तर तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊन डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. सेव्हवरती क्लिक करा, ऑटोमॅटिक तुमचं डॉक्युमेंट हा इथं माय डॉक्युमेंटमध्ये बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर जे नेक्स्ट मी फंक्शनिंग सांगितलं होतं के-एम-आयचं जे होतं, की डेटा शेअरिंग करणं. म्हणजेच काय, की स्टोअर केलेल्या डेटाला शेअर करणं. तर तर आपल्याला काय करायचं आहे बघा,
आता फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ असं म्हणू शकतो आपण की मला हा डेटा शेअर करायचा आहे एखाद्या एम्प्लॉयला किंवा एखाद्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या डिपार्टमेंटला. तर पहिल्यांदा मी सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि इथं बघा सेकंड ऑप्शन दिलेला आहे शेअर नावाचा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट इंटरफेस येणार ज्यामध्ये आपल्याला डेटा हा कशा पद्धतीने शेअर करणार आहोत किंवा कुणाला करायचं आहे हे सगळे ऑप्शन इथं विजिबल होणार. तर हे तुमचं डेटाचं डिटेलिंग आहे, डिस्क्रिप्शन आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा डेटा कुठे शेअर करायचा आहे, एखाद्या युजरला करायचा आहे, एखाद्या ग्रुपला करायचा आहे किंवा ऑलरेडी जे शेअर केलं होतं त्यालाच परत करायचं आहे. राईट. तर यामध्ये मल्टिपल ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. आता युजर म्हटलं तर यामध्ये ऑल युजर किंवा कॉन्टॅक्ट म्हणजे जे काही तुमचे कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये किंवा ऑल युजरला. आता ऑल युजर म्हटलं की यामध्ये एखाद्या युजरचं तुम्ही नाव सर्च करा. फॉर एक्झाम्पल मी असं नाव सर्च करता यामध्ये. तर हा युजर बघा अवेलेबल आहे तर सिलेक्ट करा आणि डायरेक्ट हा युजरला हा डेटा आपल्याला शेअर करायचं प्रोव्हिजन इथं ॲड होऊन जाईल. आणि मग हे ऑप्शन तुम्हाला त्या डेटाला पुढच्या युजरला काय करू द्यायचं आहे, तर फक्त बघू द्यायचं आहे का, SMS अलर्ट द्यायचा आहे का, ईमेल अलर्ट द्यायचा आहे का, किंवा नॉलेज मॅनेजमेंटमध्ये त्या KMSला पाठवायचं किंवा स्टोअर करू द्यायचं आहे का. तर हे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर ग्रुप हा एक ऑप्शन आहे. ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठं पाठवायचं आहे, कुठल्या ग्रुपला, जे डेजिग्नेशन वाईज ग्रुप आहे तुमचं, लोकेशन वाईज किंवा कॉन्टॅक्ट ग्रुप. तर फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट ग्रुप. आता कॉन्टॅक्ट ग्रुपचं एखादा मी ग्रुप क्रिएट केलं असेल तर मला नक्कीच बघायला मिळणार. नसेल तर आपल्याला इथं ग्रुप क्रिएट करता येतो. ठीक आहे. तर यामध्ये मी कॉन्टॅक्ट ग्रुप डेमो जे मी ग्रुप क्रिएट केलेला आहे. तर बघा ह्या ग्रुपमध्ये मल्टिपल युजर आहेत जे मी इथं ॲड केलेलं आहे आणि या ग्रुपचं नाव इथं आलेलं आहे. आता मी डायरेक्टली या ऑप्शनला सिलेक्ट करणार आणि शेअर करणार जेणेकरून हा डेटा मला त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जे नंबर ऑफ 2 युजर आहेत सध्या यांना तो डेटा बघायला मिळेल. आणि तुम्हाला ग्रुप क्रिएट करायचा असेल तर इथं बघा कॉन्टॅक्टचा ऑप्शन असतो. इथं आल्यानंतर ग्रुप, त्यानंतर ग्रुपचं नाव पहिल्यांदा मग ॲड करायचं आणि मग त्या ग्रुपमध्ये नंबर ऑफ पार्टिसिपंट्स ॲड युजर करून. तर अशा प्रकारे तुम्ही सेकंड जे बेनिफिट आहे KMIचं त्याचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता KMIचा वापर करून. तर पहिला आहे की डेटा स्टोअर करणं, सेकंड आहे की डेटा शेअर करणं आणि थर्ड वापर आहे KMIचं डेटा पब्लिश करणं. म्हणजेच काय, तर एखादं डॉक्युमेंट आहे आणि तुम्हाला पब्लिश करायचं असेल तर इथं जाऊन तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंटवरती क्लिक करा. त्याचं टाईप, टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि इथं जे काही तुमचं डेटा आहे त्याचं डिस्क्रिप्शन पेस्ट करा आणि सेव्ह करा. तर ऑटोमॅटिक डेटा तुमचं, तुम्हाला राईट्स असेल पब्लिश करायचं तर तो बघा डेटा तुम्हाला तुमच्या होम पेजला जे डॅशबोर्ड आहे इथं बघायला मिळेल. किंवा आपण म्हणू शकतो की जे डॅशबोर्ड आहे मेन इथं नोटीस बोर्ड, इथं पण तुम्हाला तो डेटा बघायला मिळेल आणि त्याचबरोबर तुमचं ई-ऑफिस पोर्टलला म्हणजे ह्या डॅशबोर्डला. आता एखादं डॉक्युमेंट तुम्ही स्पेसिफिक पब्लिश केलं असेल तर तुम्हाला इथं बघा तुमचं पर्टिक्युलर सेक्शनला बघायला मिळेल यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही KMIचं बेनिफिट घेऊ शकता ई-ऑफिस सिस्टममध्ये जेणेकरून आपल्याला डेटा स्टोअर, शेअर आणि पब्लिश करता येतो यामध्ये. धन्यवाद.